नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे। महायुतीला नगर परिषद निवडणुकांमध्ये जे यश मिळालंय त्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिकमध्ये महायुतीतच लढणार असं गिरीश महाजन आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं सांगितलं जात आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते आहेत। दादा, आपण महायुतीत लढणार असं सातत्यानं सांगितलं जात आहे, मात्र आपली जी बैठक झाली आहे कोर कमिटीची त्यामध्ये भाजपला नेमका काय प्रस्ताव देण्यात आला आहे? मुळात भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमचे नेते आदरणीय मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। यामध्ये महायुतीत लढायचं अशा पद्धतीची इच्छा दोन्ही पक्षांकडून व्यक्त करण्यात आली आहे। तर किती सीट्स लढले पाहिजे? सुरुवातीला आमचं म्हणणं होतं की किमान 60 सीट आम्हाला तुम्ही द्या। त्यानंतर सर्व परिस्थिती मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे काही नेते, आमचे काही नेते असे सर्व एकत्र बसून साधारण किमान मिनिमम 45 सीट्स आम्हाला मिळाले पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आम्ही व्यक्त केली। खरं तर 60पेक्षा खाली येणं, कारण तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण म्हणजे आज नाशिक जिल्ह्यामध्ये तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्याचा रिझल्ट काल आपण बघितला। 1-2 नव्हे तर 11 पैकी 5 महापालिका नगरपालिका ह्या एकतर्फी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत। नुसतं हेच नाही तर सर्वात जास्त नगरसेवक नाशिक जिल्ह्यात हे शिवसेनेचे निवडून आले आहेत। परंतु कुठेतरी ही नैसर्गिक युती आहे आणि आपण कुठेतरी समजूतदार भूमिका घेतली पाहिजे या नात्यानं आम्ही त्यांना सांगितलं। परंतु मला असं दिसतंय की ते कुठेतरी आम्हाला आमच्याशी निगोशिएट करतात, हे करतात। मला असं वाटतं की मोठ्या भावाची भूमिका ही केवळ आकड्यावर नसते, तर तो त्यांच्या मोठेपणा हा त्यांच्या कृतीतून दिसला पाहिजे। त्यामुळे आमच्या 2दा चर्चा झाल्या आणि या संदर्भातला संपूर्ण अहवाल माननीय दादासाहेब भुसे यांना आम्ही दिला आहे। आमचे सुहास कांदेसाहेब आमच्याबरोबर होते आणि हा अहवाल माननीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पण आम्ही देणार आहोत। 45 जागांची मागणी आपण करताना नेमका काय क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे? कारण भाजपचे 66 हे सिटिंग नगरसेवक जे आहेत ते महापालिकेत आहेत, आपण नेमका 45चा आकडा का धरलाय? नाही, मला असं वाटतं की जेव्हा आपण महायुतीत लढतो तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आमचे 35 नगरसेवक हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले होते आणि त्यानंतर साधारण एक 12 नगरसेवक हे आमच्याकडे सिटिंग नगरसेवक यांचा आता आमच्याकडे प्रवेश काही जणांचा झाला, काही जणांचा होतोय आणि आम्ही त्या संदर्भात अत्यंत ट्रान्सपरन्सी ठेवली, आम्ही कुठे लपून ठेवलेलं नाही। पण तो कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आम्हाला खेळवलं जात आहे। खरं तर ही युती ही अत्यंत मोठ्या मनानं व्हायला हवी, कारण नाशिक हा महायुतीचा, ज्याला आपण म्हणतो की जो मतदार आहे हा महायुतीचा मतदार आहे आणि कुठेतरी त्यांच्याबरोबर प्रतारणा व्हायला नाही, यासाठी आम्ही 60हून 45वर आलो आहोत आणि या संदर्भातला संपूर्ण अहवाल माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही पाठवला। चर्चा जवळपास 2 ते 3 वेळेला आपल्या बैठका झाल्यात, तोडगा अजूनही निघताना दिसत नाहीये। स्वबळाची देखील तयारी आहे का जर उद्या भविष्यात हे कॉम्प्रोमाइज झालंच नाही? मला वाटतं वेगळं सांगण्याची काय आवश्यकता? नगरपालिका बघा, नगरपालिकात शिवसेना स्वबळावर लढली, काही ठिकाणी युती झाली आहे, पण जिथे लढली तिथं निवडून आली आहे। त्यामुळे स्वबळ काय आम्हाला वेगळं नाही, मागच्या वेळेस सुद्धा स्वबळावरच लढलो होतो। यावेळेस तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हाच आमचे ब्रँड अँबॅसेडर आहे आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। खरं तर केवळ महायुती झाली पाहिजे, महायुतीचा वर्ग आहे या एका भावनेनं आम्ही हा प्रयत्न करतोय। परंतु मला असं वाटतं की कुठलीही युती एकतर्फी होत नसते। भारतीय जनता पार्टी स्वतःला मोठा भाऊ समजते, तर मोठेपणाही त्यांच्यात असला पाहिजे। आणि किती घेणार तुम्ही? माझं म्हणणं 66 हा पूर्ण तुमचा बहुमताचा आकडा, या पलीकडे वेगळं काय पाहिजे? तर आपल्याला युती करायची असेल तर मला असं वाटतं की त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण मनापासून आपली इच्छा असली पाहिजे। आमची मनापासून इच्छा आहे, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे आणि तशी वेळ आली नाही तर 122च्या 122 जागा शिवसेना लढेल आणि जिंकेल सुद्धा। खूप धन्यवाद। आपण बघतोय या ठिकाणी महायुतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत। 122 जागांवर शिवसेनेची तयारी आहे। मोठा भाऊ म्हणून फक्त आकड्यांचा खेळ नको, तर मोठ्या मनानं ही महायुती करावी अशा पद्धतीची एक अपेक्षा देखील शिवसेनेच्या वतीनं व्यक्त केली जाते। अर्थात या संदर्भामध्ये गिरीश महाजन आज नाशिकमध्ये बैठक घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।